शनाया तनेजा भारतातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पायलटच्या ट्रेनिंगसाठी अमेरिकेत गेली आणि भारतात परत आल्यानंतर एका मोठ्या एअरलाईन कंपनीत पायलटची नोकरी करू लागली। तेवढीच ती सुंदरही होती। एक दिवस एअरपोर्टवर तिची टक्कर एका अभिनव नावाच्या मुलाशी होते, जो बँकेत मॅनेजर होता। शनायाला बघताच अभिनव तिच्या प्रेमात पडतो, पण शनाया त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही। तेव्हाच अभिनवचं लक्ष जमिनीवर पडलेल्या लेडीज हँकीकडे जाते। एक्सक्यूज मी, हा तुमचा हँकी? ओ थँक्स। मग अभिनवचं लक्ष तिच्या युनिफॉर्मवर जातं। ओ, पायलट आहात तुम्ही? नाही, एअरपोर्टवर पाणीपुरीची गाडी लावते। ओ खरंच? म्हणजे पाणीपुरी ही तुमच्यासारखीच असेल, कडक आणि क्रिस्पी? शट अप। शनाया तिथून निघून जाते। अहो थांबा, निदान तुमचं नाव आणि नंबर तरी सांगा। शनाया काही उत्तर न देताच तिथून निघून जाते। तेव्हाच रश्मी नावाची मुलगी त्याच्याकडे येते। हाय हँडसम, मी त्या मुलीची मैत्रीण आहे। तुला हवं असेल तर मी तिचं नाव आणि नंबर दोन्ही देऊ शकते। येस ऑफकोर्स, नेकी और पूछपूछ। रश्मी त्याला तिचं नाव आणि नंबर दोन्ही देते। आणि हो, हा नंबर मी दिलाय हे तिला सांगू नका। डोंट वरी मेहुणीबाई, हे तिला कळणार नाही। आणि हो, नंबरसाठी थँक्यू। लग्नात माझे बूट लपवण्यासाठी पूर्ण 11,000 देईन तुला। हे ऐकून रश्मी जोर जोरात हसू लागते। अभिनव नंबर घेऊन तिथून निघून जातो। मग दुसऱ्या दिवशी शनायाला तो टेक्स्ट मेसेज करतो आणि फोन कॉलही करतो। आधी शनाया थोडा भाव खाते, पण हळूहळू दोघांमध्ये मैत्री होते आणि नंतर लग्नापर्यंत पोहोचते। मग शनाया लग्न करून गावी तिच्या सासरी येते। शनायाचं विमान आकाशात उडायचं तर तिच्या सासरकडच्यांचं जमिनीवर। म्हणजे तिचं सासर खूपच साधंसुधं होतं। मी ऐकलंय तुमची सून विमान चालवते? हो, मग पायलट सूनबाई आहे माझी। काही काही सुनांना सायकलही चालवता येत नाही, पण माझी सून विमान चालवते, विमान। आपल्या घरी पायलट सून आल्यामुळे तिची सासू गायत्री खूपच खुश होती। असेच काही दिवस जातात। मग एक दिवस, सुनबाई तुला माहितीये, आपल्या शेजारची ती आशा भेटली होती। ती म्हणत होती, आता काय पायलट सुनबाई आलीये म्हणजे तुम्ही विमानात कुठेही फिरू शकता। सुनबाई, तसं माझंही एक स्वप्न आहे की मलाही एकदा वरती जायचंय। हे काय बोलताय तुम्ही? शुभ शुभ बोला जरा। त्या पांढऱ्या साडीत मी कशी दिसेल विचार करा। अगं गप्प बस तू। माझा म्हणण्याचा अर्थ आहे वरती म्हणजे विमानात जाईन। बस एवढंच ना पप्पा? मी आत्ताच आपल्या सगळ्यांची तिकीट बुक करते। आपण सगळेजण एकत्र लंडनला जाऊयात, तिकडे फिरून येऊयात। हे ऐकून सगळेजण खुश होतात। वहिनी, मग मी आत्ताच जाऊन सगळी शॉपिंग करून येते। सुनबाई, मी पण कॉलनीत जाऊन सगळ्यांना सांगून येते। मी पण जरा माझ्या केसांचं सेटिंग करून येतो। विमानातल्या एअर होस्टेस खूपच सुंदर असतात। काही दिवसातच सगळी तयारी करून ते लोक एअरपोर्टला जायला निघतात। मम्मी, मला त्या खिडकीच्या बाजूला बसायचंय। अहो दादा, माझ्या मुलीला त्या सीटवर बसू द्याल का? काय ना, तिला बसमध्येही खूप मळमळतं आणि तिला उलटी होते। विमानातही तिला तसं व्हायला नको, नाहीतर उगाचच तुमचे कपडे खराब होतील। तुम्ही काही वेड्याच्या हॉस्पिटलमधून आलात का? विमानात एंट्री कोणी दिली तुम्हाला? नाहीतर वहिनीला सांगून प्लेन लंडनच्या ऐवजी जपानला उतरवायला सांगीन। हे विमान जी चालवतीये ना, ती माझी वहिनी आहे। हे ऐकून तो माणूस गप्प बसतो आणि तिला आपली सीट देतो। काही वेळानंतर, आई, आपण आपल्याबरोबर ते पराठे आणि लोणचं घेऊन आलोयत ना, ते आपण खाऊयात। किती वेळ वाट बघते विमान थांबेल म्हणून, पण याचं स्टेशनच येत नाहीये। थांब जरा, मी आत्ता सुनबाईला सांगते विमान जरा साईडला थांबवायला। काय करताय तुम्ही? सुनबाई आता विमान चालवतीये, योग्य वेळ आली की ती थांबवेल। ढाब्यावर जशी बस थांबते तसं होणार आहे का? बरं, माझ्या पोटात जरा गुडगुडतंय, मी जरा जाऊन येतो। अहो गोऱ्या मॅडम, जरा इकडे तर या। येस सर, मैं आपकी क्या सेवा कर सकती हूँ? नाही, सेवा नकोय, मला विचारायचंय संडासला जायचा रस्ता कुठला आहे? मैं समझी नहीं सर। ते टॉयलेट कुठे म्हणून विचारतायत। ओ प्लीज कम सर। जगदीश टॉयलेटमध्ये जातात आणि पूर्ण 1 तास बाहेरच येत नाहीत। बाहेरून एक माणूस दरवाजा वाजवतो। अरे कोण आहे आतमध्ये? किती वेळा आतच आहे? काही वेळानंतर जगदीश पोटावर हात ठेवून बाहेर येतो। काय बी म्हणा, गावात मोकळ्या आकाशाखाली पोट रिकामं करणं त्याच्यातली मजाच काही वेगळी आहे। हे गुफेतला संडास। बरं जाऊ दे, नाश्त्याला काय मुळ्याचे पराठे खाल्लेस का? हो, पण तुम्हाला कसं माहिती? मलाच नाही, इथं बसलेल्या सगळ्याच लोकांना माहिती पडलं असेल। चल जा आता, लवकर जा इथून।
इकडे गायत्री विमानात इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. मॅडम, हे विमान आहे, बस नाहीये, तुम्ही बसा ना. गप्प बस. तू कोणेस ग माझ्यावर हुकूम चालवणारी? मी सासू आहे, समजलं? काही वेळानंतर गायत्री कॉकपिटमध्ये जाते. आई, तुम्ही इथे काय करताय? हे कॉकपिट आहे, इथे कोणालाच येऊ देत नाहीत. गप्प बस तू. मी तुझी सासू आहे आणि सासू वादळासारखी असते, तिला येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आणि तू किती वेळची याच खुर्चीत बसून राहिलीयस ग? माझे पाय खूप दुखतायत. असं कर, तू माझ्या पायांना जरा मालिश कर. आई, मी विमान चालवतीये, खुर्चीत नाही बसलीये. तुम्ही इथून बाहेर जा बरं. कंट्रोल रूम मध्ये जर हे कळालं ना तर माझी नोकरी जाऊ शकते. सत्यानाश होऊ देत या एअरलाईनवाल्यांचा. कसले कसले नियम बनवलेत. माझ्या सुनेशी 2 मिनिटं बोलू पण शकत नाही मी. तुम्ही बाहेर जा, मी आत्ता एअर होस्टेसला सांगते, ती तुमचे पाय दाबेल. शनया एअर होस्टेस प्रियाला आपल्या सासूचे पाय दाबायला सांगते. प्रिया सासूचे पाय दाबायला लागते. कशी मुंग्यांसारखी हात फिरवतीयस ग? आणि तू पण कशी वाळलेल्या काडीसारखी आहेस ग? खाते पिते का नाही काही? निधी, हिला जरा तुपाचा डबा काढून दे ग. जरा तूप खाल्लं ना तर अंगावर दिसेल. नाही आंटी, आम्हाला फिट राहावं लागतं, हा आमच्या नोकरीचाच भाग आहे. आग लागू दे ग तुझ्या असल्या नोकरीला. बरं, आता जोरात दाब जरा पाय. बरं आई, ही तुझी छोटी सून होण्याच्या लायकीची आहे. बघ तर कशी सेवा करतीये ते. हो ना, काय ग, माझा मुलगा कोणी असा तसा नाहीये. बिझनेस आहे त्याचा गावाला अंडरवेअर बनियनचा. हा कार्टून दुनियेतला शेवटचा मुलगा असला ना तरी मी या विमानातून उडी मारीन, पण या नमुन्याशी लग्न करणार नाही. एअर होस्टेस बघून स्वतःला शाहरुख खान समजतोय. प्रिया थोडा वेळ पाय दाबून उदास होऊन तिथून निघून जाते. खरंच सांगते राखी, जर हे शनया मॅडमच्या सासऱ्याची माणसं नसती ना तर मी यांना विमानातून धक्के मारून घालवलं असतं. आल्यापासून डोकं फिरवलंय यार या सगळ्यांनी. जाऊ दे ग. मग अचानक बाहेरचं वातावरण बिघडू लागतं आणि विमान हलू लागतं. गायत्रीबाई पूर्णपणे घाबरून जातात. ती पुन्हा कॉकपिटमध्ये जाते. मेले ग मेले सुनबाई. अगं, हे कसं विमान चालवतीयस तू? आई, तुम्ही जा बरं. बाहेर आधीच वातावरण खराब आहे. मला इथे नीट लक्ष देऊ देत, नाहीतर काहीतरी अभद्र घडेल. अरे बापरे, मला तर अजून बरीच वर्ष जगायचंय. मी अजून माझ्या नातवंडांचं तोंडही नाही पाहिलं. सुनबाई, मला वाचव ग बाई. हवेतल्या या बदलामुळे सगळेच जण घाबरले होते. विमानावरचं नियंत्रण हळूहळू सुटत चाललं होतं. हॅलो कंट्रोल रूम, वी नीड अन इमर्जन्सी लँडिंग. काही टेक्निकल इश्यूज आहेत, प्लीज. इट्स अन इमर्जन्सी. कंट्रोल रूम मधून परमिशन मिळाल्यानंतर शनया जवळच्याच एअरपोर्टवर विमान लँड करते. शनया मोठ्या हुशारीने सगळं कंट्रोल करते. आता सगळं काही अंडर कंट्रोल आहे. आपण सुरक्षित लँडिंग केलं आहे. हे ऐकून सगळे प्रवासी खुश होतात आणि गायत्रीलाही आता समजतं की तिची सुनबाई खुर्चीवर केवळ बसलेली नसते, तर विमान चालवता चालवता तिथे बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही तिच्यावर असते. मला माफ कर सुनबाई, खूप धीराची सुनबाई आहे माझी. काही वेळानंतर सगळं ठीक झाल्यावर ते पुन्हा आपल्या डेस्टिनेशनकडे जाण्यासाठी रवाना होतात आणि मग थोड्या वेळातच ते लंडनला पोहोचतात. 2 दिवसानंतर अभिनव सुद्धा आपली इम्पॉर्टंट मीटिंग संपवून लंडनला जातो. मग तिथे संपूर्ण फॅमिली लंडनमध्ये मजा करतात. लखनौ शहरात सुमन देवी नावाची एक वृद्ध महिला राहत होती. त्यांचा मुलगा रोहित आणि सून नेहा त्यांच्याच बरोबर राहायची. सुमन देवी एक सरकारी नोकरी करायच्या आणि त्या पगारावरच घरातला सगळा खर्च त्या भागवायच्या. रोहित आणि नेहा दोघांच्याही सवयी खूपच खर्चिक होत्या. ते दिवस रात्र फक्त मजा मस्ती करायचे. सुमन देवी त्यांना नेहमी समजावून सांगायची, पण ते त्यांचं काहीच ऐकत नव्हते. ते एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. सुमन देवी रोज खूप मेहनत करायच्या. सकाळी सगळं काम करून लवकर ऑफिसमध्ये जायच्या आणि संध्याकाळी उशिरा घरी यायच्या. महिन्याच्या शेवटी पगार मिळाल्यावर त्यावरच ते आपला खर्च भागवायच्या आणि काही पैसे बाजूला टाकायच्या. पण रोहित आणि नेहाच्या सवयींमुळे त्यांचे पैसे साठवणं कमी झालं होतं. रोहित, चल ना पिक्चरला जाऊयात. आई, जरा 500 रुपये द्या. हा, एक काम कर आई, 1000 रुपये दे. तुम्ही दोघांनी कालच तर हॉटेलमध्ये जेवण केलं ना, आज परत पिक्चर बघायला चाललायत. अरे, हे रोज फालतूचे खर्च करणं जरा कमी करा. थोडे पैसे बाजूला ठेवा, संकटकाळी कामाला येतील. पैसा उपयोगी पडतो. सेव्हिंग करा जरा. रोहित, जेव्हापासून तुझी नोकरी गेलीये तू दुसरं कामही शोधलं नाहीयेस. तुला माहितीये केवळ माझ्या नोकरीमुळेच आपलं घर चाललंय. देव ना करो मला जर काही झालं तर तुम्ही दोघं काय कराल? आपल्याकडे तर स्वतःचं घरही नाहीये. माझी नोकरी गेली तर हे क्वार्टर पण आपल्याला खाली करावं लागेल.
मग आपण कुठे जाणार? आई, तेव्हाच तेव्हा बघू ना. जोपर्यंत तुमची नोकरी आहे तोपर्यंत तर आम्हाला एन्जॉय करू दे ना. मला तर वाटतं तुम्ही आमच्या दोघांनाही नजर लावताय. आमच्या दोघांचं बाहेर फिरणं तुम्हाला आवडत नाहीये. आई, जेव्हा आम्ही बाहेर निघतो ना तेव्हाच तू आम्हाला टोकत राहते आणि आमचा मूड खराब करते. जाऊ दे, मी जातच नाही पिक्चरला. तुला असं वाटतं की मी तुझ्याच पैशांवर जगतोय म्हणून. नाही रे, असं नाही म्हणायचंय मला. मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतेय ना. बरं थांब, मी पैसे घेऊन येते. सुमन देवी आतमध्ये जाते आणि साठवलेल्या पैशांमधून 1,000 रुपये काढून रोहितकडे देते. रोहित आणि नेहा पिक्चरला जातात. त्या दोघांवरही सुमन देवींच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नव्हता. दोघंही रोज बाहेर फिरायला जायचे आणि पैशांची उधळपट्टी करायचे. आता सुमन देवींनी रोहितवर नोकरी शोधण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. रोहित जेव्हाही इंटरव्ह्यू द्यायला जायचा तेव्हा नेहाला बरोबर घेऊन जायचा. आता जेव्हा नेहा बरोबर असायची तेव्हा तो कसाबसा इंटरव्ह्यू पटकन उरकायचा आणि नेहाला घेऊन बाहेर जायचा. कारण इंटरव्ह्यू हा केवळ एक बहाणा होता. ते दोघं तर फक्त बाहेर फिरण्याची संधी शोधत होते. आता इंटरव्ह्यूला येण्या जाण्यासाठी सुमन देवी रोहितला पैसे सुद्धा देत होती. पण तिला थोडीच माहित होतं की रोहित इंटरव्ह्यू अशा पद्धतीने देत होता. तिला फक्त एवढंच कळायचं की रोहित इंटरव्ह्यू मध्ये फेल झालाय, त्याचा इंटरव्ह्यू चांगला झाला नाहीये. पण खरं सत्य सुमन देवीला माहीतच नव्हतं. एक दिवस सुमन देवीने ऑफिसमधून परत येताना आपला मुलगा आणि सुनेला एका गाडीवर चाट खात असताना बघितलं आणि त्या आश्चर्यचकित झाल्या. आज तर रोहितचा इंटरव्ह्यू होता. मी घरातून निघाले तेव्हा त्याला इंटरव्ह्यूला जाण्यासाठी बसचे पैसे सुद्धा दिले होते. आता तर त्याला ऑफिसमध्ये असायला हवं होतं जिथे त्याचा इंटरव्ह्यू आहे. पण हे दोघं तर इथे चाट खात बसलेत. सुमन देवी रोहित आणि नेहाकडे जाते. अरे आई, तू आणि इथे? हो, आज जरा लवकर ऑफिसमधून सुटले. पण तुझा तर इंटरव्ह्यू होता ना रे संध्याकाळी? आई, ते माझा इंटरव्ह्यू कॅन्सल झाला. मला पोचायला उशीर झाला ना त्यामुळे. आणि नेहाला चाट खायची खूप इच्छा झाली. हो, आणि जाताना पार्सलही घेऊन जाऊयात, म्हणजे घरी गेल्यावर पोळ्या करायला नकोत. सुमन देवीला कळालं होतं की या दोघांना जराही मॅच्युरिटी नाहीये. रोहित बरोबर नेहा सुद्धा अगदीच बेजबाबदार आहे. तिलाही पैशाच्या बचतीची सवय नाही आणि भविष्याची चिंता तर जराही नव्हती. रोहित आणि नेहा विचार करायचे की त्यांच्या आईची सरकारी नोकरी आहे, पैसे तर येतच राहतील. पण एक दिवस असा आला की सुमन देवी आजारी पडल्या आणि त्यामुळे त्या कामावर जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना पगार मिळाला नाही आणि पैशाची तंगी जाणवायला लागली. सुमन देवींची नोकरी गेली आणि त्यांना सरकारी क्वार्टरही सोडावं लागलं. आता फक्त त्यांना पेन्शनच मिळायची, ज्याच्यावर घर खर्च भागवणं खूपच मुश्किल झालं होतं. अचानक नेहा पण प्रेग्नंट झाली. आता सगळंच एकत्र आलं. आता जेव्हा जबाबदारी वाढली तेव्हा कुठे रोहित आणि नेहाला समजायला लागलं. मग रोहित आपल्या आईला म्हणाला, आई, तू बरोबर बोलत होती की खर्च कमी करायला हवा, पैसे सांभाळून ठेवले पाहिजेत, सेव्हिंग केले पाहिजेत. पण मी आणि नेहाने तुझं कधीच ऐकलं नाही. आज सगळीच संकट एकत्र आली. इकडे नेहा प्रेग्नेंट आहे आणि मला नोकरीही मिळत नाहीये. काळजी करू नकोस, मी तुझ्या नोकरीसाठी बोललीये. पण तुला खूप मेहनतीने ही नोकरी करावी लागेल. वेळेवर जावं लागेल, नीट कामं करावी लागतील. जराही हलगर्जीपणा करून चालणार नाही. सरकारी नोकरी मोठ्या मुश्किलीने मिळते. मी खूप मेहनत करीन आई. मी जराही हलगर्जीपणा करणार नाही. मी वचन देतो, मी खूप मेहनत करीन. सुमन देवी बऱ्याच वर्षांपासून सरकारी नोकरी करत होत्या. त्यामुळे त्यांच्या शब्दाखातर रोहितला सरकारी नोकरी मिळते. रोहित खूप मेहनतीने ही नोकरी करू लागला. आता त्याने फालतू खर्च करणंही बंद केलं होतं. नेहालाही जरा शहाणपण आलं होतं. तिनेही पैसे वाचवायला सुरुवात केली, जेणेकरून येणाऱ्या बाळासाठी तिला ते पैसे वापरता येतील. रोहित कामावर जायचा तेव्हा सुमन देवी नेहाची आणि घराची काळजी घ्यायची. सुमन देवीला याच गोष्टीचा आनंद होता की आता त्यांच्या मुलाला आणि सुनेला जबाबदारीची जाणीव झाली होती. बेस्ट बडीज. హలో ఫ్రెండ్స్, ఈ వీడియో చూసినందుకు మీకు ధన్యవాదాలు. ఒకవేళ మీకు ఈ వీడియో నచ్చినట్లయితే దయచేసి లైక్ చేసి సబ్స్క్రైబ్ చేయండి మరియు ఈ వీడియోపై కామెంట్ చేయండి. ఇంకో విషయం, షేర్ చేయడం మర్చిపోకండి. ఇలాంటి మరిన్ని వీడియోలు మీరు చూడాలనుకుంటే కిందనే ఉన్న బెల్ బటన్ని నొక్కండి. చూస్తూనే ఉండండి బెస్ట్ బడీస్.